मुलांच्या आरोग्यासाठी मोठी पाऊलवाट। मिरज महानगरपालिका शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची अत्याधुनिक सुविधा सुरू। मिरजेत प्रभाग क्रमांक 4 मधील महानगरपालिका शाळा क्रमांक 22 येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आधुनिक वॉटर फिल्टर व नवीन पाण्याच्या टाकीची सुविधा आज उपलब्ध करून देण्यात आली। या उपक्रमाचे उद्घाटन मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। शाळेतील जुनी पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची अडचण भासत होती। ही बाब लक्षात घेऊन फिरोज नदाफ यांच्या उदार देणगीतून आधुनिक वॉटर फिल्टर बसविण्यात आले। तसेच पाण्याच्या टाकीचे संपूर्ण नियोजन व उभारणी आंबेडकरी चळवळीचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी स्वतःच्या खर्चातून पूर्ण केली। सन 1984 मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत सध्या बालवाडी ते इयत्ता 7वी पर्यंत सुमारे 110 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शहरातील खाजगी शाळांच्या स्पर्धेतही ही महापालिकेची शाळा आपली वेगळी ओळख टिकवून आहे। विशेषतः कष्टकरी व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरत आहे। यावेळी बोलताना डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। तसेच महानगरपालिका शाळांकडे अधिक लक्ष देण्याची विनंती त्यांनी महापौरांकडे केली। सामान्य कुटुंबातील ही पिढी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले। या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक किरण चौगुले, डॉक्टर महेशकुमार कांबळे, मुख्याध्यापक अरुण कदम, निलेश वायदंडे, पिंटू कांबळे तसेच पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। येथील प्रभाग 4 मधील इंदिरानगर म्हाडा कॉलनी येथील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा नंबर 22 या ठिकाणी जी मुलं शिक्षण घेतात त्या मुलांना ज्या प्राथमिक सुविधा आवश्यक होत्या त्या प्राथमिक सुविधांची कुठेतरी कमतरता आम्हाला जाणवल्यामुळं गेल्या 8 दिवसामध्ये माझे जवळचे मित्र जे वैद्यकीय क्षेत्रात काम करतात फिरोजभाई नदाफ यांनी रमजान महिन्यानिमित्त या शाळेतील विद्यार्थ्यांना वॉटर प्युरिफायर त्यांनी त्यांच्या वतीनं भेट दिलेला आहे। तसेच त्या प्युरिफायरला लागून बाकीची पाण्याची टाकी जे काय असेल ते सगळं आपण करून घेतलेलं आहे। आणि महत्त्वाचं एक आहे की इंदिरानगर म्हाडा कॉलनीच्या परिसरातील जी ही सगळी आमची विद्यार्थी आहेत ही सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातले विद्यार्थी आहेत। यांना जर सुखसुविधा मिळाल्या तर यांच्यामध्ये इतकं चांगलं कॅलिबर आहे, चांगली क्षमता आहे की हे भविष्यात अधिकारी होऊ शकतात, चांगल्या पदावर पोहोचू शकतात। पण यांना योग्य ते मार्गदर्शन आणि ज्या काही सुविधा आवश्यक आहेत त्या मिळणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आज आम्ही इथून केलेली आहे। आणि मूळ पाण्याचा प्रश्न आज इथला सोडवलेला आहे। भविष्यामध्ये या 22 नंबर शाळेमध्ये या शाळेची नवीन सुसज्ज इमारत कशी होईल यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत। तसेच या शाळेला लागणारे आवश्यक तसेच या प्रभाग 4 मध्ये महानगरपालिकेच्या जेवढ्या काही शाळा असतील प्राथमिक त्या सर्व शाळांमध्ये ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्याचीसुद्धा आम्ही दखल घेऊन त्यासुद्धा पूर्तता करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या महानगरपालिकेचे युवा आणि अतिशय मन मिळवून कार्यतत्पर महापौर आदरणीय धीरज सूर्यवंशी यांना एक विनंती करायची आहे की तुमचा कार्यकाळ हा एक इतिहासामध्ये नोंदवला जावा। यासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये ज्या महापालिकेच्या 52 शाळा आहेत त्या शाळांना कुठेतरी पुनरुज्जीवन करण्याची वेळ आज आलेली आहे। खाजगी शिक्षण संस्था चालक आपले विद्यार्थी तिकडे नेऊन आपल्या महापालिकेच्या शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। पण आदरणीय महापौर साहेब, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत, तुम्ही स्वतः आणि नवीन आलेल्या आयुक्त मॅडम आपणाकडून अपेक्षा आहेत की आपण महापालिकेची एकही शाळा बंद पडू देणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपण महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत त्या आयडॉल म्हणून बनवण्यासाठी जो काही निधी लागेल तो शाळा नवीन करण्यासाठी असेल, शाळांची डागडुजी असेल, शाळांमध्ये पाण्याची व्यवस्था असेल, बाथरूमची व्यवस्था असेल आणि इतर प्राथमिक सुविधा असतील त्या उपलब्ध करण्यासाठी आपण तात्काळ एक मीटिंग बोलवावी। 52 शाळांच्या मुख्याध्यापकांना तिथल्या शिक्षकांना बोलवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्या आणि त्या पद्धतीनं या महापालिकेच्या शाळा जिवंत ठेवण्याचं काम आदरणीय महापौर धीरज सूर्यवंशी साहेब आणि
नवीन आलेले आपले आयुक्त मॅडम यांनी प्रामाणिकपणे करावं अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की कितीही झालं तर महापालिकेच्या शाळा आम्ही कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही अशी मी आपल्याला सगळ्यांना खात्री देतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय.